नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे स्टॉक अँड स्ट्रीट. तर आज आपण मंथली टाइम फ्रेमवर निफ्टी आणि बँक निफ्टीचं आहे जे टेक्निकल ॲनालिसिस आहे ते करत आहोत. तर आज जर बघितलं आपण मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, तर हे बघा आपण ही ट्रेंड लाईन आपण इथनं ड्रॉ केलेली होती आणि इथं डबल टॉपचं मी तुम्हाला सांगितलं होतं. तरी मंथली कॅन्डल आहे आणि आता इथं क्लोज होईल. आज 29 मार्च आहे, म्हणजे अजून जे आपण बोलतो मार्च एंड झाल्यानंतर एक कॅन्डल जर अशीच क्लोज राहिली तर मार्केट यानंतर खूप चांगल्या प्रकारे म्हणजे पडू शकतं. आता तुम्ही जर बघितलं मागल्या वेळी मी तुम्हाला सांगितलं होतं की मार्केट इथपर्यंत त्यासाठी स्पेस मोकळा आहे आणि इथपर्यंत येऊ शकतं. तसंच जर बघितलं बँक निफ्टीमध्ये देखील आपण बघूयात. बँक निफ्टीमध्ये देखील मी ट्रेंड लाईन इथे ड्रॉ केलेली आहे आणि इथून जर बघितलं तुम्ही तर इथला स्पेस बघा तुम्ही. ही सुद्धा कॅन्डल इथे क्लोज होताना बघा, रेड कॅन्डल इथे क्लोज होत आहे. तर इथनं हा स्पेस बघितला आपण तर 32,000पर्यंत हा खुला स्पेस आहे आणि मंथली टाइम फ्रेममध्ये जर बघितलं तर 32,000पर्यंत येणाऱ्या दिवसामध्ये बँक निफ्टी येऊ शकते. तसेच आपण निफ्टी 50 जर बघितली तर निफ्टी 50 मी जसं तुम्हाला सांगितलं होतं, निफ्टी 50 आपली 15,000 ते 16,000च्या दरम्यान येऊ शकते. आता ही तर फक्त मी माझा अभ्यास मानतोय, मी असं म्हणत नाही की हे कंपल्सरी होईलच. आणि जर कुणी यावर जर रिस्क घेणार असेल तर तिची जबाबदारी स्वतः राहील, कारण मी इथे फक्त माझा अभ्यास मांडतोय. हा माझा अभ्यास चुकीचाही असू शकतो. तर एवढंच होतं आजच्या व्हिडिओमध्ये. भेटूयात पुन्हा आपण नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि ह्या व्हिडिओला आपल्या मित्रांसोबतही शेअर करायला विसरू नका. भेटूयात पुन्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.